श्री स्वामी समर्थ. डॉक्टर सुधा मूर्ती यांचे चांगले संस्कार. 1. जेव्हा कोणी तुम्हाला त्यांच्या मोबाईलवर एखादा फोटो दाखवत असेल तर स्वतः त्यांच्या मोबाईलवर उजवीकडे किंवा डावीकडे स्वाईप करू नका. तुम्हाला माहीत नाही की पुढे त्यांचे पर्सनल फोटो असतील. 2. लोकांशी बोलत असताना मध्येच त्यांना टोकू नका. त्यांना त्यांचे बोलणे पूर्ण करण्याची संधी द्या. 3. एकसारखे 2 पेक्षा जास्त कॉल कोणालाच करू नका. जर ते तुमचे कॉल उचलत नसतील तर हे समजून जा की त्यावेळेस ते काहीतरी महत्त्वाचे काम करत असणार. 4. जर तुम्ही एखाद्याला खूप दिवसानंतर भेटत असाल तर जोपर्यंत ती व्यक्ती त्या गोष्टीबद्दल बोलत नाही तोपर्यंत त्यांना त्यांचे वय किंवा त्यांचा पगार विचारू नका. 5. जर तुम्ही तुमच्यापेक्षा खालच्या लोकांसोबत आदराने वागत असाल तर लोक तुम्हाला नोटीस करतील. 6. जर कोणी तुम्हाला लंच किंवा डिनर देत असेल तर तुम्ही चुकूनसुद्धा मेनूवर महाग जेवणाची ऑर्डर करू नका. जर शक्य असेल तर त्यांनाच त्यांच्या आवडीचे जेवण तुमच्यासाठी ऑर्डर करायला सांगा. 7. अरे तुम्ही अजून लग्न नाही केलं किंवा अरे तुम्हाला अजून मुलं नाहीत असे प्रश्न विचारू नका. तुम्ही स्वतःचे घर का नाही घेतले किंवा तुम्ही 4 व्हीलर का नाही घेत हा तुमचा प्रॉब्लेम नाही आहे. 8. ते पैसे लवकर देऊन टाका जे दुसऱ्या व्यक्तीला आठवण्यापूर्वी किंवा त्याने मागण्याच्या आधीच. हे तुमचा प्रामाणिकपणा आणि व्यक्तिमत्व दाखवून देते. 9. तुमच्या मागे येणाऱ्या व्यक्तीसाठी कायमच दरवाजे उघडे ठेवा. याच्याने काही फरक पडत नाही की तो मुलगा आहे की मुलगी, सिनियर आहे की ज्युनियर. तुम्ही नॉर्मली कोणाही सोबत चांगलाच व्यवहार करा कारण तुम्ही चांगले आहात मग दुसरे कसेही असू देत. 10. जर कोणी तुमची मदत करत असेल तर त्याला धन्यवाद नक्कीच बोला. 11. कुणाच्याही वजनावरून कधीच कुणाला काही बोलू नका कारण त्याचा काहीच दोष नसतो. फक्त एवढेच बोला तुम्ही खूप छान दिसता. 12. जर तुमचा सहकारी तुम्हाला जर सांगतो की मला डॉक्टरला भेटायचे आहे तर त्याला हे नका विचारू की कशासाठी. फक्त एवढेच बोला आय होप तुम्ही ठीक आहात. स्वतःच्या व्यक्तिगत आजाराबद्दल सांगण्यासाठी त्याला असहज स्थितीमध्ये टाकू नका. 13. जर कोणती व्यक्ती तुमच्यासमोर बोलत असेल तर तेव्हा स्वतःच्या फोनकडे बघणे ही अशिष्टता आहे. 14. जोपर्यंत तुम्हाला कोणी विचारत नाही तोपर्यंत न मागता तुमचा सल्ला कोणालाच देऊ नका. 15. स्वतःच्या कामाशी काम ठेवा. 16. जर तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत कॅब शेअर करत असाल आणि जर ते आत्ता पैसे देत असतील तर पुढच्या वेळी तुम्ही पैसे देण्याचा प्रयत्न करा. 17. वेगवेगळ्या प्रकारच्या विचारांचा नेहमी आदर करा. लक्षात ठेवा की तुम्हाला जो 6 दिसत आहे तो समोरून येणाऱ्या व्यक्तीसाठी 9 दिसतो. 18. जर तुम्ही एखाद्याला चिडवता आणि ती व्यक्ती त्याचा आनंद नाही घेत तर ती गोष्ट लगेच थांबवा आणि परत कधी तसे करू नका. 19. तुमचे सनग्लासेस त्यावेळी काढा ज्यावेळी तुम्ही कुणाशी तरी रस्त्यावर बोलत असाल. ही एक सन्मानाची गोष्ट आहे. आय कॉन्टॅक्ट तुमच्या बोलण्यामध्ये महत्त्वपूर्ण आहे. 20. गरिबांच्या मध्ये आपल्या संपत्तीबद्दल आपल्या पैशाबद्दल कधीच उल्लेख करू नये. 21. माणसाने अधिक संवेदनशील नसावे कारण संवेदनशील माणसाला जीवनात खूप त्रास होत असतो. 22. पुरुष आणि स्त्रीचा सर्वात चांगला मित्र कोण आहे? उत्तर आहे एका बायकोसाठी तिचा नवरा आणि नवऱ्यासाठी त्याची बायको. 23. जीवन ही एक अशी परीक्षा आहे ज्याचा अभ्यासक्रम माहीत नसतो आणि त्याचे प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिकाही नसते. 24. जीवन एक संघर्ष आहे. 25. मुली मोठ्या झाल्यावर आपल्या आईच्या चांगल्या अशा मैत्रिणी होतात परंतु जेव्हा मुलं मोठे होतात त्यावेळी ते अनोळखी बनतात. 26. विश्वास संपादन करणे खूप कठीण आहे
ते तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागतात आणि एका वाईट कृत्याने ते एका क्षणात नष्ट होऊ शकते. 27. जेव्हा एखाद्याची फसवणूक होते तेव्हा तो सर्व गमावून बसल्यामुळे, नाही तर एखाद्याला फसवणे सहज असते यासाठी नाराज होतो. 28. तुलना करून दुसऱ्याचा मत्सर करत बसण्यापेक्षा सतत सुधारणा करणे कितीतरी चांगले. 29. अंधारात बसण्यापेक्षा एक दिवा लावणे कधीही चांगलेच. 30. जर डॉक्टराकडून चूक झाली तर माणूस जमिनीपासून 6 फूट खाली जातो. जर न्यायाधीशाकडून चूक झाली तर माणूस जमिनीपासून 6 फूट उंच टांगला जातो. परंतु जेव्हा एखादा शिक्षक चूक करतो तेव्हा विद्यार्थ्याची संपूर्ण तुकडीच उद्ध्वस्त होते. शिक्षकांना कधीही तुच्छ समजू नका. 31. जीवनात सर्व अडचणी आणि अपयशाला निमूटपणे सामोरे जावे. 32. जर सर्वांना तुम्ही समाधानी करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही कुणालाही समाधानी करू शकणार नाही. दुसऱ्यांच्या समाधानासाठी स्वतःचे जीवन जगणे कठीण होते. 33. जर एखाद्या स्त्रीची प्रकृती निरोगी असेल तर तिला दुसऱ्या कोणत्याही दागिन्याची गरज पडत नाही. दागिने न घालताच ती अधिक सुंदर दिसते. 34. स्त्री सुद्धा सक्षम आहे हे त्यांनी दाखवून दिले. 35. एका आगीला दुसऱ्या आगीने विझवता येत नाही. हे कार्य केवळ पाणीच करू शकते. 36. इतरांना तुम्ही कधीच बदलू शकत नाही. त्यामुळे आयुष्यात तुम्हाला जर आनंदी राहायचे असेल तर स्वतःला बदला. 37. जीवनातील अनुभवाने सांगायचे की पुरस्कार, पद, यश, पैशापेक्षा चांगले संबंध आणि मानसिक शांती असणे खूप महत्त्वाचे आहे. 38. जेव्हा लोकांना फार कमी काळात फार जास्त पैसा मिळून जातो तेव्हा लोकांचे वागणे बदलून जाते. 39. पैसा ही एक अशी गोष्ट आहे जी क्वचितच एकत्र होते आणि जर झालीच तर बहुधा लोकांना विभक्त करत असते. 40. जीवनात तुम्हाला कधी ना कधीतरी प्रत्येक गोष्टीसाठी मर्यादा आखाव्याच लागतात. त्या मर्यादांनीच तुमचे जीवन खऱ्या अर्थाने उजळून निघते. 41. कोणत्याही गोष्टीविषयी तक्रार करत राहणे फार सोपे असते, पण त्यातील चांगला भाग ओळखून त्याचे कौतुक करता येणे फार कठीण असते. ते करायला शिका. 42. प्रामाणिकपणा हे कुठल्या विशिष्ट वर्गासाठी नाही, कुठल्याही शाळेत शिकवले जात नाही. प्रामाणिकपणा हा नैसर्गिकच असतो आणि नैसर्गिकरित्या मनात उमलत असतो. 43. तुम्हाला मी अशा लोकांची अनेक उदाहरणे देऊ शकतो ज्यांनी जास्त अभ्यास केला नाही, पण ते आज यशस्वी आहेत कारण त्यांना विश्वास होता की ते करू शकतात. 44. जे लोक संवेदनशील असतात त्यांना वास्तविक जग समजून घेण्यासाठी अधिक वेळ लागत असतो. 45. स्वतःवर अवलंबून राहा आणि हे जाणून घ्या की धैर्य तुमच्यातच निर्माण झाले पाहिजे. यास वेळ लागतो पण त्यासाठी काम करावे लागेल. 46. आमच्या मुलांना आम्ही आयुष्यात 2च गोष्टी देऊ शकतो ज्या आवश्यक आहे, मजबूत मूळ आणि शक्तिशाली पंख. त्याच्याने ते उंच भरारी घेऊ शकतात आणि स्वतंत्ररित्या जीवन जगू शकतात. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन